ऑल लिसनर्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात, कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो. मित्रांनो, आज आहे 10 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 2005 साली उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्र सज्ज असल्याचे जाहीर केले. आजच्याच दिवशी 1996 मध्ये IBM कंपनीने बनविलेल्या डीप ब्लू या महासंगणकाने बुद्धिबळात गॅरी कॅस्परोव्हचा पराभव केला होता. आजच्याच दिवशी 1948 मध्ये पुणे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1933 मध्ये न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमा कार्नेरो याने अर्नी शाफ याचा 13व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला होता. 1949 मध्ये गांधी वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका करण्यात आली होती. 1910 मध्ये दुर्गा भागवत यांचा जन्म झाला. त्या साहित्यिका आणि मानववंशशास्त्रज्ञ होत्या. त्यांचा मृत्यू 7 मे 2002 रोजी झाला. 1929 मध्ये आजच्याच दिवशी JRD टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले. 1945 मध्ये राजेश पायलट यांचा जन्म झाला. ते केंद्रीय मंत्री होते. त्यांचा मृत्यू 11 जून 2000 रोजी झाला. 1894 मध्ये हॅरॉल्ड मॅकमिलन यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते इंग्लंडचे पंतप्रधान होते. त्यांचा मृत्यू 29 डिसेंबर 1986 रोजी झाला. 1803 मध्ये जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला. ते दानशूर व शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांचा मृत्यू 31 जुलै 1865 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2001 साली गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. त्या जयपूर अत्रोली घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या. त्यांचा जन्म 15 जुलै 1904 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1982 मध्ये नरहर कुरुंदकर यांचा मृत्यू झाला. ते विद्वान, टीकाकार आणि लेखक होते. त्यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी झाला. 1912 मध्ये सर जोसेफ लिस्टर यांचा मृत्यू झाला. ते निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बऱ्या होतात हे सिद्ध करणारे ब्रिटिश शल्यविशारद होते. त्यांचा जन्म 5 एप्रिल 1827 रोजी झाला. 1865 मध्ये हेनरिक लेन्झ यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1804 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1923 मध्ये विल्हेल्म रॉन्टजेन यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 27 मार्च 1845 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.